नमस्कार. आज मी औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर थांबलो होतो. काही कारणास्तव आलो होतो. तर मला इथे एक अवलिया भेटले जे की गाणे म्हणत होते. ते गाणे एक साधे गाणे नव्हते तर प्रबोधनपर गाणे होते. तर त्यांच्याशी आपण आज बोलूयात. नाव काय बरं आपलं? शाहीर बापूराव जाधव. शाहीर बापूराव जाधव. कुठले आपण? कुर्डवाडी. कशा संदर्भात आले इथे नेमकं? मी कार्यक्रमाचे कुठे कार्यक्रम आहे आपला? पोखरगाव आहे का? बरं. कशा संदर्भात कार्यक्रम होतो? सत्य घटनेवर काय अत्याचार अन्याय असे घडते ते सत्याच्यावर आधारित मी कार्यक्रम करतो. पुन्हा काही पौराणिक कथा रामायण धार्मिक सत्य घटनेवर आधारित कार्यक्रम करत असतात. बरं. आणि चालू जमाना व्यसनमुक्तीवर ह्याच्यावरती व्यसनमुक्तीवर पण तुम्ही कार्यक्रम घेत असता. बरं. आता काही काळापूर्वी मी बघत होतो तुम्हाला तर कबीरांचं तुम्ही नाव घेतलं. कबीरांची दोहे वगैरे पण म्हणत असता का? समजा. बरं. वगनाट्य वगैरे सगळं काय चालतं? वगनाट्य नाही पण आपल्या काव्यरचनेतून करता. बरं. कधीपासून करता हे तुम्ही कार्यक्रम? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून करता. माझे आई वडील आंधळे होते. बरं. दोघांना दिसत नव्हतं. बरं. त्यांना धरून त्यांच्या मागे मला कला प्राप्त. आई वडिलांचं काय सांगत होते तुम्ही? काय झालं आई वडिलांचं? आई वडील आता माझे वडील वरून 30-35 वर्ष झाले. बरं. आणि त्यांच्यासोबत तुम्ही आई तर आम्ही बघितलीच नाही. बरं. त्यांच्यासोबत कार्यक्रम करायचे तुम्ही? वडिलांना धरून न्यायचे मी त्यांच्या बरोबर आपलं. बरं. आणि त्यांच्याकडून त्यांचे गाणे तुम्ही शिकत गेले म्हणजे वारसा तुम्ही जपलेला आहे तुमच्या वडिलांचा वारसा जपला. आणि काय माझे दगडू अण्णा होते म्हैसगावचे गुरु. बरं. मग आमच्या वडील दिसत नव्हतं आमच्या वडिलांना. मग त्यांनी म्हणले अमुक गुरु कर. बरं. गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. बरं. मग ती गुरु केला. शिक्षण तर आमचं काहीच नाही. गुरुंचं काय नाव म्हटलं तुमच्या? दगडू अण्णा. कुठले हे? म्हैसगाव माडा तालुका जिल्हा सोलापूर. बरं. त्यांच्याकडून किती काळ मग तुम्ही दीक्षा घेतली? भरपूर त्यांनी शिकवलं मला. भरपूर शिकवलं गीत वगैरे? गीत म्हणजे जन्म सरणारच नाही इतकं पाठांतर. बरं. आणि इकडं लिखित वगैरे नाही तुमच्या मनामध्ये? वहीमध्ये जे आहे आणि मुकद्दत आहे माझं समजा. बरं. पण त्याची काय कधी गरज पडत नसेल आता तुम्हाला मुकद्दत असल्यामुळे? नाही. बरं. आतापर्यंत किती कार्यक्रम केलेले साधारण तुम्ही असे? आता 5 वर्षापासून आतापर्यंत किती केले असतील त्याचा? 5 वर्षापासून. मग अंदाज नाही. बरं. मागे तुमच्या पत्नी का? पत्नीला सोबत घेऊन करत असता कार्यक्रम? नाही, ती आता 1-2-4 वर्षापासून यायला लागली समजा. बरं. मी एकटाच करतो. बरं. आणि छोटं बाळ? बरं. ह्या तुमचंच काय? बरं. याला पण शिकवायचा विचार आहे? याला संस्थेत टाकायचं आहे. बरं. आळंदीमध्ये टाकायचे का? कुठली संस्था आहे तिथे? साखरे महाराजांची. बरं. महाराजांकडे टाकायचं. तिथे काय शिकणार? भजन कीर्तन शाळा. शाळा शिकवतील आणि भजन कीर्तन सगळं करतील. आणि वळण बी चांगलं लागतं ना. बरं. मी प्रबोधनपर कार्यक्रम करतो. तर यामध्ये व्यसनमुक्ती सुविधा कार्यक्रम केलेले आहेत. तर या संदर्भात एखादा असा वग किंवा एखादा ओळ म्हणा. ऐक मरदार दारू पिऊन फिरशील या रस्त्यावर कुठंही मरशील. ऐक मरदार दारू पिऊन फिरशील या रस्त्यावर कुठंही मरशील. वा. मुलगा पण चांगला ठेका धरतो तुमच्यासोबत. दारूच्या नादी लागून गुणवान झाल्या अवगुण. कामधंदा सर्व त्यागून पोट भरती भीक मागून. तिच्या नादाने बरबद होशील त्या रस्त्यावर कुठंही मरशील. आणि तुला म्हणतील पोर बाळ बाप नव्हे आमचा काळ. दारूने होईल वाटुळ कुठं करशील तोंड हे काळ. तुझ्या नादाने बाजी तो हरशील या रस्त्यावर कुठे मरशील. आमच्या गावात प्रकार झाला एक दारुड्या भलती पेला. त्यानं रातभर गोंधळ केला 5 वाजता सकाळी नेला. हाती पिऊन विपरीत करशील त्या रस्त्यावर कुठे मरशील. खरं सांगतो सोपान तेथे अधिकारी येतील. प्रीत घेऊन जातील त्याची चिरफाड करतील. सांगायला पुरतील का जातील या रस्त्यावर कुठेही मरशील.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सोबत तुमच्या वाद्यकर कुठले आहेत बरं? डब तुमचं दाखवा बरं कॅमेरामध्ये. डफ, टुनटुणे आणि घुंगरू 3 वाद्य. 3 वाद्य आहेत. बरं बरं. आणि याच्यामध्ये तुमची काय टीम वगैरे आहे की फक्त तुम्ही स्वतः सगळ्या धुळ्याचा मारता? बरं. आणि भविष्यामध्ये काय करायची इच्छा बरं? तुम्हाला काय वाटतं का बरं असं या माझी कला समोर कोणीतरी समोर नाही आली किंवा मग इथे माझी कला असं कधी वाटतं का? किंवा मग मुलाने माझी कला ही समोर नाही जसं की वडिलांची कला तुम्ही नेली? त्याला ते नाही, ही कला नाही. आपली कला वडिलांमुळे मला प्राप्त झाली. बरं. त्याला दुसरा मार्ग. बरं. मुलाला काय लावायची इच्छा आहे? त्याला दुसरं म्हणजे शाळा शिक्षण हवं. शिक्षण हवं. शिक्षण महत्त्वाचं आहे. हां बाकी आज आपण पाहिलेलं आहे की आजकाल धर्मांधता भरपूर पसरलेली आहे किंवा मग धर्माच्या नावावरती आपला धार्मिक अजेंडा समोर न्यायचा. परंतु असे एक अवलिया मला भेटले, असे संत भेटले जे की आपल्या गीतातून प्रबोधन करतात, समाजाला घडवतात. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व आपल्या गीतामधून सांगतात. आपल्या मुलाला हे गाण्याचं जे काही वारसा आहे तो पुढे न नेता आपल्या मुलाला एक चांगलं शिक्षण मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. समाजाला घडवण्यासाठी माझ्या मुलाचंही असं योगदान भेटावं असंही ते म्हणतात. तर अशा अवलियांची महाराष्ट्रामध्ये कमी नाही आहे आणि त्याचबरोबर धर्माच्या नावावरती लुबडणाऱ्यांची कमी नाही आहे. पण अशा लोकांना आपण कॅमेऱ्यासमोर आणणं, जागा देणं, स्टेज देणं हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद.